आणखी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। मनसेचे यशवंत किल्लेदार अखेर विजयी झालेले आहेत। काही पिछाडीनंतर त्यांनी आघाडी घेतलेली आहे आणि आता मनसेचे यशवंत किल्लेदार हे विजयी झालेले आहेत। मनसेचा महत्त्वाचा चेहरा मुंबईतला प्रभाग क्रमांक 192 मधून किल्लेदार विजयी झालेले आहेत। पहिल्या काही फेऱ्यामध्ये ते पिछाडीवर होते, मात्र मनसेचे यशवंत किल्लेदार अखेर विजयी झालेले आहेत। त्यामुळे मनसेसाठी ही एक चांगली बातमी। मनसेच्या जवळपास 11 जागा मुंबईमध्ये आलेल्या आहेत आणि यात मनसेचे यशवंत किल्लेदार यांच्याही जागेचा हा समावेश आहे। त्यांची विजयानंतरची प्रतिक्रिया पाहूया। लागला तिकडे लाभा जाणार तू आधी खूप मेहनत केली, मला प्रचार करताना जी साथ दिली त्यात सगळ्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं देखील मला खूप आभार मानावेसे वाटतात। त्याचबरोबर दोन्ही पक्षाचे जे नेते आहेत, वरिष्ठ पदाधिकारी आहेत, यांनी देखील मला खूप सपोर्ट केला। वेळोवेळी माझ्या कार्यालयाला भेट देणं, माझ्या प्रचारात भेट देणं, अगदी अनिल भाऊ असोत, महेश असो, आमचे सरदेसाई असोत, अमितजी असोत, आदित्यजी असो, उद्धवजी असोत, राजसाहेब असोत, म्हणजे अगदी टॉप टू बॉटम सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खरोखर माझ्यावर खूप प्रेम केलं। प्रचारादरम्यान मला खूप सहकार्य केलं। मी सगळ्यांचा खूप आभारी आहे, खूप आभारी आहे। त्याचबरोबर माझ्या कुटुंबाचं देखील मला आभार मानायचे, कारण माझ्या कुटुंबाने गेल्या बऱ्याच वर्षामध्ये मी त्यांना ह्या माझ्या राजकारणामुळे किंवा माझ्या समाजकारणामुळे मी वेळ देऊ शकलो नाही। त्यांनी मला खूप ॲडजस्ट करून घेतलं। माझी पत्नी असो किंवा माझा मुलगा, घर ते सांभाळत होते आणि बाहेरचं सगळं आघाडी मी सांभाळत होतो। त्यामुळे त्यांची खूप मोलाची साथ मला मिळाली। सातत्यानं असं म्हटलं जात होतं किंवा जे आकडे दाखवत होते ते भाजपला किंवा महायुतीला मोठं यश दाखवत होते, परंतु जी आघाडी आता उबाठा आणि मनसेने घेतलेले आहे तितकंच चांगलं यश मिळालं। मी तुम्हाला त्या दिवशी पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी फॉर्म भरला, त्या दिवशी मला एबी फॉर्म मिळाला, त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं मला एबी फॉर्म मिळाला, मी माझा विजय पक्का आहे। फक्त मला उमेदवारी मिळणं याची मी वाट पाहत होतो, ती मिळाल्यानंतर मी तेव्हाच सांगितलं विजय पक्का आहे। कारण मी माझी गेल्या 25-30 वर्षाची तपश्चर्या आहे आणि त्या तपश्चर्येत मी काय मिळवलं हे मला वैयक्तिक माहिती होतं आणि मला दोन्ही पक्षांचं जे काही सहकार्य होतं ह्या दोन्हीचं जर एकत्र बेरीज केली तर मी नक्की जिंकणार होतो आणि त्याची खात्री मी तुम्हाला त्यावेळेलाच दिली होती। आणि मला वाटतं मताधिक्य ह्याच्यापेक्षाही मला जास्त मिळालं असतं, पण काल जो काही सावळा गोंधळ होता मतदान प्रक्रियेमध्ये सरकारचा किंवा निवडणूक आयोगाचा, तो जर नीट असताना व्यवस्थित तर मला अजून मताधिक्य मिळालं असतं। पण ठीक आहे, राज ठाकरे आणि पूर्ण कुटुंबियांचं मतदान मिळवणारे तुम्ही उमेदवार आहात, काय आनंद व्यक्त करावा वाटतोय, कशाबद्दलची भावना आता त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहात? मी सांगितलं ना, म्हणजे राजसाहेब असो, शर्मिला वहिनी असो, अमित असो किंवा आमची उर्वशी असो किंवा त्यांच्या आई, राजसाहेबांच्या आई, या सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, पहिल्या दिवसापासून दिलं। मी अगदी 11वी पासून त्यांच्यासोबत आहे, मला त्यांचं खूप प्रेम मिळालं। मला राजकारणापलीकडे जाऊन त्यांच्याबरोबर माझे संबंध आहेत। सो मला वाटतं की म्हणजे ते व्यक्त होऊ शकत नाही इतका माझा प्रेम आहे। मनसेचे यशवंत किल्लेदार 192 प्रभाग क्रमांकामधून विजयी झालेले आहेत। त्या 1425 मतांनी त्यांनी विजय संपादन केलेला आहे। गेल्या 25 ते 30 वर्षांची ही आपली तपश्चर्या आहे, त्यामुळे एबी फॉर्म मिळाला त्याच दिवशी आपला विजय निश्चित झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यांच्या विजयानंतर दिली। प्रभाग क्रमांक 192 मधून यशवंत किल्लेदार मनसेचे उमेदवार 1425 मतांनी विजयी झालेले आहेत। गेल्या 25 ते 30 वर्षांची ही तपश्चर्या आहे। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, दोन्ही पक्षाकडून आपल्याला योग्य सहकार्य मिळालं आणि त्यामुळे आपला विजय सुकर झाला, अशी प्रतिक्रिया यशवंत किल्लेदार यांनी त्यांच्या विजयानंतर दिलेली आहे।